नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे। बीड, परभणी पाठोपाठ आता पुण्यातही आक्रोश मोर्चा काढीत या हत्येतील ठाकांच्या विरोधात आवाज उठवण्यात आला आहे। विशेष म्हणजे या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सामील होत असल्याचे दिसते। या सगळ्यांचा रोष आणि रोख धनंजय मुंडेंच्या विरोधात असल्याचे स्पष्ट दिसते। धनंजय मुंडेंच्या राजकीय वरदहस्त्यामुळेच वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांची गुंडागिरी वाढत गेली असा आरोप आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी जोर धरत आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील राजकारणावर आपल्याला भाष्य करायचे नाही अशी मोघम प्रतिक्रिया दिली असेल तर मुंडेंच्या विरोधात सर्वाधिक आक्रमक असलेले सुरेश धस भाजपचे आमदार आहेत हे लक्षात घ्यायला हवे। मुख्यमंत्र्यांनी एक इशारा केला असता तर धस शांत बसले असते, परंतु ते दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत आहेत। शिवाय आपल्याला फडणवीसांचा पाठिंबा असल्याचेही ते सांगत आहेत। याचा अर्थ मुंडेंवर भाजपातूनही दबाव आहे। कदाचित अजित पवार देखील या संदर्भात आता गांभीर्याने विचार करतील। धनंजय मुंडे अजित पवारांचे खास विश्वासू असली तरी आजच्या परिस्थितीत त्यांच्यामुळे अजित पवारांची अडचण वाढत असल्याचे दिसते। त्यामुळे राजकीय तडजोड म्हणून कदाचित ते उद्या धनंजय मुंडेंच्या राजीनामा देऊ शकतात आणि त्या रिक्त स्थानावर छगन भुजबळांची वर्णी लागू शकते। एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची हे संधी अजित पवारांना उपलब्ध झाली आहे। मुंडेंच्या राजीनाम्यामुळे सध्या सरकार विरोधात निर्माण होत असलेले वातावरण निवळण्यास मदत होईल। त्याच वेळी छगन भुजबळांना संधी दिल्यास ओबीसी वर्गाची नाराजीही दूर करता येईल। थोडक्यात काय तर सध्या धनंजय मुंडे अशा चक्रव्यूहात अडकले आहेत की ज्यात त्यांच्याच लोकांकडून त्यांना धोका आहे। या पृष्ठभूमीवर येत्या काही दिवसात आपले निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण स्वतःच्या मंत्रिपदावरून बाजूला होत आहोत अशी घोषणा धनंजय मुंडेकडून झाल्यास आश्चर्य वाटू नये। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।